Hello student. In previous lecture we seen animation of lathe tool post. Okay. Here we see this is a three-dimensional figure of lathe tool post. This is three-dimensional figure. This is a body. हा इथे त्याने सेक्शन दाखवलेला आहे म्हणजे कंप्लीट थ्री डायमेन्शनल बॉडी आहे. इथे हा कट करून सेक्शन दाखवलेला आहे. इथे होल आहे या बॉडीला. मग या होल मधून ही वेज इथे इन्सर्ट होते. हा ब्लॉक आहे. हा ब्लॉक या बॉडी मध्ये जातो. हा ब्लॉक या बॉडी मध्ये इन्सर्ट होतो. हा बॉडी तुमचे जी लेथ टूल पोस्टची बॉडी आहे हा त्याचा बेस आहे आणि हा ब्लॉक याच्यामध्ये जातो आणि हा बेस याच्यात जाऊन अडकून बसतो. त्याच्यामुळे ते बाहेर आपल्याला बॉडी येत नाही. कळतंय? ही आहे तुमची रिंग. हा तुमचा आहे स्क्रू. मी थोडी साईज कमी करतो तुम्हाला अजून क्लिअर होईल. अजून मी कमी करतो. अशा पद्धतीने ही असेंब्ली आहे म्हणजे थ्री डायमेन्शनल फिगर आहे. दिस इज अ बॉडी ऑफ लेथ टूल पोस्ट. दिस इज अ ब्लॉक. हा ब्लॉक काय करतो या बॉडी मध्ये असा वरून इन्सर्ट केला जातो आणि हा बेस आहे लेथ टूल पोस्टचा. हा ब्लॉक खाली इन्सर्ट केला जातो. ही तुमची रिंग आपण वरून टाकतो. या रिंगला वरून असं स्पेरिकल शेप आहे. स्पेरिकल शेप आहे आणि ही तुमची वेज. या वेजला या आउटसाइडने स्पेरिकल शेप आहे. ही या वेजचा हा आउटर स्पेरिकल शेप आणि या रिंगचा हा स्पेरिकल शेप एकमेकाला मॅच होतात. म्हणजे हा वरून ब्लॉक टाकला, ही रिंग वरून टाकली, इकडून वेज इन्सर्ट केली आणि या वेज वरती आपण फिलर मटेरियल टाकू शकतो आणि त्याच्यावरती आपण सिंगल पॉइंट कटिंग टूल ठेवतो. त्याच्यावरती आपण सिंगल पॉइंट कटिंग टूल ठेवतो. येते ना तुम्हाला लक्षात? म्हणजे कशा पद्धतीने आपण केलं. हा म्हणजे हा तुमचा बॉडी झाली. या बॉडी हा ब्लॉक वरून इन्सर्ट केला, वरून आपण रिंग टाकली, या रिंगच्या वरती ही वेज इन्सर्ट केली जाते आणि हा स्क्रूने आपण या स्क्रूला एक्सटर्नल थ्रेड आहेत आणि या बॉडीला आतमध्ये इंटरनल थ्रेड आहेत. या स्क्रूने आपण सिंगल पॉइंट कटिंग टूल टाईट करतो व ही जी असेंब्ली आहे लेथ मशीनच्या बेडवर आपण तिथे ठेवतो. अशा पद्धतीने हे 5 पार्ट्स आहेत. फर्स्ट बॉडी, सेकंड ब्लॉक इज इन्सर्टेड फ्रॉम टॉप साइड. ब्लॉक हा टॉप साइडने इन्सर्ट केला जातो. ही रिंग वरच्या साइडने इन्सर्ट केली जाते. हा वेज टाकली जाते आणि हे स्क्रू. अशा पद्धतीने असेंब्ली होते. ओके. तर तुम्ही हे त्याचे डिटेल पार्ट पाहू शकत असाल. दीज आर द व्हेरियस डिटेल पार्ट्स. ही त्याची असेंब्ली आहे म्हणजे सेक्शनल व्ह्यू त्याने असेंब्लीचा काढलेला आहे. मी साईज कमी करतो. मी इथे साईज कमी केलेली आहे. हा त्याने सेक्शनल फ्रंट व्ह्यू त्या असेंब्लीचा काढलेला आहे आणि हा त्याचा टॉप व्ह्यू आहे. असेंब्ली ऑफ लेथ टूल पोस्ट हा त्या असेंब्लीचा टॉप व्ह्यू आहे. हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. ही तुमची पार्ट लिस्ट आहे. दिस पार्ट लिस्ट, दिस लेथ टूल पोस्ट कन्सिस्ट ऑफ 6 पार्ट. फर्स्ट पार्ट पोस्ट. हा फर्स्ट पार्ट काय बॉडी किंवा त्याला पोस्ट असे म्हणतात. हा जो म्हणजे रॉकेट टाइप जे स्ट्रक्चर आहे त्याला बॉडी किंवा पोस्ट असं म्हणतात. त्याचं मटेरियल आहे कास्ट आयर्न हॅव्हिंग 1 क्वांटिटी. हा खालचा सेकंड पार्ट जो आहे तो ब्लॉक आहे. त्याचं मटेरियल पण कास्ट आयर्न आहे हॅव्हिंग 1 क्वांटिटी. थर्ड पार्ट जो आहे तो रिंग आहे. त्याचं मटेरियल पण कास्ट आयर्न आहे हॅव्हिंग 1 क्वांटिटी. फोर्थ पार्ट जो आहे स्क्रू. त्याचं मटेरियल माइल्ड स्टील आहे हॅव्हिंग 1 क्वांटिटी. फिफ्थ पार्ट जो आहे तो वेज. आपण या रिंगच्या वरती आपण वेज इन्सर्ट करतो अपोजिट साइडने. याच्यात फिफ्थ पार्ट वेज दिलेला आहे म्हणजे रिंग टाकल्यानंतर आपण वेज इन्सर्ट करतो. हा वेज झाला. आणि 6 पार्ट याच्यावरती आपण सिंगल पॉइंट कटिंग टूल ठेवतो. सिंगल पॉइंट कटिंग टूलचं मटेरियल हाय स्पीड स्टील. ओके. वेजचं मटेरियल माइल्ड स्टील. अशा पद्धतीने ही असेंब्ली आपण करतो. आपण हे कसं ड्रॉ करायचं हे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहात. वी जस्ट सी फर्स्ट इंट्रोडक्शन. ओके. नंतरचा हे डिटेल पार्ट त्यांनी इथे दाखवलेले आहे. मी साईज कमी करतो म्हणजे तुम्हाला डिटेल पार्ट पण सगळे दिसतील. या इथे आपण साईज कमी केलेली आहे. हा आहे तुमचा पोस्ट ऑफ लेथ टूल पोस्ट. ही त्याची बॉडी झाली. सेकंड पार्ट आहे हा ब्लॉक. थर्ड पार्ट आहे हा रिंग. फोर्थ पार्ट आहे वेज. फिफ्थ पार्ट आहे स्क्रू. दीज आर द 5 डिफरंट पार्ट्स ऑफ लेथ टूल पोस्ट. ओके. हा झाला त्याचा पोस्ट. सेकंड पार्ट झाला ब्लॉक. थर्ड पार्ट झाला रिंग.
फोर्थ पार्ट झाला वेज, फिफ्थ पार्ट झाला स्क्रू. दीज आर द 5 व्हेरियस पार्ट्स ऑफ लेथ टूल पोस्ट. ओके, तर हे कसं कसं ड्रॉ करायचं आहे ते आपण प्रत्येक लेक्चर मध्ये पाहणार आहोत. हाऊ टू ड्रॉ दिस व्हेरियस पार्ट्स. तर हा बॉडी आपल्याला सेक्शनल फ्रंट व्ह्यू दिलेला आहे. ही बॉडी या ब्लॉक मध्ये टाकली जाते, म्हणजे हा पहिला आणि दुसरा पार्ट इथे असेंबल केला जातो. नंतर हा थर्ड रिंग याच्या वरून टाकली जाते. या रिंगला स्पेरिकल शेप आहे. नंतर ही वेज टाकली जाते. नंतर इथे सिंगल पॉइंट फिटिंग टूल ठेवल्यानंतर दिस इज अ स्क्रू, एक्सटर्नल थ्रेडेड स्क्रू हा वरून इन्सर्ट केला जातो आणि अशा पद्धतीने पाचवी पार्टची असेंबली इथे करतात. ओके, सो दिस इज द लेथ टूल पोस्ट. ही त्याची असेंब्लीची फिगर आहे लेथ टूल पोस्टच्या. हा त्याचा टॉप व्ह्यू आहे, हा त्याचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे, ही त्याची पार्ट लिस्ट आहे. ओके, दिस इज असेंबली ऑफ लेथ टूल पोस्ट कपलिंग. ओके, तर आय थिंक सो यू अंडरस्टूड अप टू दिस. आपण पुढच्या लेक्चरला ऍक्च्युअल व्हेरियस पार्ट्स याचे ड्रॉ करणार आहेत लेथ टूल पोस्टचे. हाऊ टू ड्रॉ व्हेरियस डिफरंट पार्ट्स ऑफ लेथ टूल पोस्ट. आपण इथे थांबू.